हॅलो माझ्या लाडक्या मित्रांनो, तर बघूया चॅप्टर नंबर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल आणि याचं लेक्चर नंबर 2 स्टार्ट झालेलं आहे आणि प्रॅक्टिस सेट 4.2 या प्रॅक्टिस सेट मध्ये बाळांनो फक्त काय करायचंय, काहीच नाही, तीनच प्रश्न दिलेले 1 2 3 तिन्ही प्रश्नामध्ये अशा पद्धतीचं एक ट्रायंगल काढणार आणि दोन साइड दिलेल्या आहे, एक बेस साइड दिलेली आहे आणि दोन साइड मधला जो फरक आहे काहीतरी दिलेला असतो, त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा लेफ्ट साइडची जास्त राहणार, राईट साइड कमी राहणार. आणि तिसरा नंबरचा प्रश्न आहे राईट साइड जास्त आहे, लेफ्ट साइड कमी राहणार. तर तुम्हाला काहीच करायचं नाहीये, अशा पद्धतीचे तीन प्रश्न दिलेले, तिन्ही प्रश्नामध्ये एक साइड घ्या, नंतर एक अँगल घ्या आणि ही जी साइड आहे काहीतरी थोडीशी राहणार आणि नंतर किती जास्त आहे तर ती साइड ओढा आणि नंतर काय करणार त्याला बायसेक करणार. बायसेक केल्यानंतर अशा पद्धतीने बायसेक केल्यानंतर ही लाईन अशी ओढून घ्या आणि इथून असा आपला ट्रायंगल तयार होणार. अशा पद्धतीची प्रॅक्टिस सेट आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. तर चला स्टार्ट करूया. हॅलो माझ्या लाडक्या बालकांनो, तर आज आपण बघतोय क्लास 9 चं मॅथमॅटिक्स आणि त्याच्यात नवीन चॅप्टर जो आहे 4th चॅप्टर, त्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. त्याच्यातली प्रॅक्टिस सेट 4.2 चालू आहे. तर बघूया, लगेच स्टार्ट करूया. ठीक आहे, तर 10 ते 15 मिनिटाची प्रॅक्टिस सेट कशा पद्धतीने तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. फर्स्ट टर्म एक्झाम मध्ये तुमच्या एक्झाम येत आहे आणि या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल याच्याकडे लक्ष द्या. तर स्टार्ट करूया. ओके, हा, तर बघा क्वेश्चन आपण पहिल्यापासून सगळं स्टार्ट करू. ठीक आहे, ओके, हा, तर अशा पद्धतीने एक मिनिट इरेजर घेतोय आणि क्लिअर टू ऑल. ओके, चला सगळ्यात पहिले काय करणार, प्रश्न समजून घ्यायचे. प्रश्न काय आहे, एक अँगल घ्या. काय घ्या बाळांनो, एक अँगल घ्या आणि त्याचं नाव काय, एक्स वाय आणि काय झेड. एक्स आणि काय वाय आणि झेड. हा एक्स कुठं राहणार सांगता येत नाही. तो अँगल किती डिग्रीचा पाहिजे आपल्याला, 45. सपोज हा अँगल किती डिग्रीचा आहे, 45 डिग्रीचा. किती डिग्रीचा आहे, 45. नंतर एक्स वाय आणि ही कोणती लाईन आहे, सपोज ही जी पण लाईन राहणार ही कोणती बाळांनो, एक्स झेड. इमॅजिन करा इकडे एक लाईन आहे, इकडे काय लाईन आहे, ती कोणती ती नाही माहित, परंतु एक्स वाय इकडची साईड मोठी आहे इकडच्या साईड पेक्षा. बघा माझा हात दिसतोय, हा हात माझा मोठा आहे, या हातपेक्षा हा हात कसा आहे, लहान. आणि या मोठ्या हातात आणि या छोट्या हातात कितीचा फरक आहे माहिती आहे, 2.7. लक्ष द्या, हा लेफ्ट साईडचा आहे आणि हा कोणता रे, राईट. लेफ्ट आणि राईट मध्ये कितीचा फरक आहे, 2.7 चा. कितीचा फरक आहे, 2.7. म्हणजे एक्स वाय मोठी आहे कोणापेक्षा, एक्स झेड पेक्षा. कितीने मोठा आहे, 2.7. मग आता आपल्याला काही आयडिया आहे का, काहीच आयडिया नाही. मग काय करणार, इथं 2.7 चा आर्क करायचा, इथं कंपास घ्यायचा आणि इथं 2.7 मार्किंग करायची. केली का, यस ऑर नो. अशा पद्धतीने तुम्ही 2.7 चं माप घेऊन तिथून काय करणार, हा, मग इथून काय करणार, एक लाईन ड्रॉ करणार या पॉइंट वरून तर या ट्रायंगलच्या या पॉइंट मध्ये काय करणार बोला, एक अशा पद्धतीची एक लाईन ड्रॉ करणार आपण. ठीक आहे, ही लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करणार, याला बायसेक करायचं. काय करायचं बोला, याला बायसेक करा. अर्ध्यापेक्षा जास्त माप घेणार. सपोज बायसेक केल्यानंतर या पॉइंट मधून जाणार, अशा पद्धतीने याला बायसेक करणार. इथून कंपास पेटीतून माप घेणार, इथून बायसेक करणार. बायसेक केल्यानंतर हे पहा, सपोज अशा पद्धतीने हे बायसेक्ट होणार आणि हे पुढं जाऊन असा एक्सटेंड होणार. ठीक आहे, अशा पद्धतीने हा जिथे एक्सटेंड होणार, हा पॉइंट जिथे एक्सटेंड होणार तिथपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. काय करणार बोला, तिथपर्यंत ही लाईन काय करायची, ड्रॉ करून घ्यायची. हे पहा, हा, इथून तर अशी 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 हा अशी ही लाईन जाईल आणि अशा पद्धतीचा हा तुमचा ट्रायंगल तयार होणार. आणि जो 45 डिग्रीचा आहे आणि हे जे माप आहे राजाओ 2.7 चं माप राहणार. आणि हे पूर्ण पट्टी कितीची आहे, वाय झेड किती राजाओ, 7.4. इथून तर इथपर्यंत माप किती, 7.4 सेंटीमीटर आणि हे मात्र किती आहे, 2.7. आणि हे माप आहे, हे कोण आहे, या पॉइंटला नाव द्या एक्स. काय नाव याचं, एक्स. हा एक्स झेड आणि हा एक्स, याचं नाव जो पण आहे समजा याला नाव दिलं मी, पी नाव दिलं. काय दिलं, पी. हा एक्स पी आणि एक्स झेड सारख्या मापाचा आहे. काय झाला, आता हे दोन्ही हात माझे सारखे, फक्त एक्स्ट्रा किती आहे, एक्स्ट्रा किती आहे बोला, एक्स्ट्रा किती आहे, 2.7 एक्स्ट्रा आहे. किती एक्स्ट्रा आहे, 2.7. अशा पद्धतीची ही प्रॅक्टिस सेट आहे.
तर बाळांनो आता मी पहिल्या प्रश्नात तुम्हाला सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे. आता इथून पुढे सगळे प्रश्न मी स्टार्ट करणार. ठीक आहे. आता एक टाईपचा असा प्रश्न आहे ज्याच्यात लेफ्ट साइडची जी साइड आहे ती छोटी पडणार आणि राईट साइडची काय होणार, मोठी करणार. तर लेफ्टची जर मोठी असेल तर वरती करा आणि जर राईटची मोठी असेल तर खाली एक्सटेंड करा. कुठे करणार, नक्की. चला करूया स्टार्ट लेक्चर. बोला, स्केल घ्या, आपले टूल्स यूज करा. मी आता तुमचे डिजिटल टूल्स यूज करणार. काय काय लागणार मला बाळांनो, एक रुलर लागणार, अजून काय लागणार बोला बोला. प्रोटेक्टर लागणार जॉमेट्री मध्ये, प्रोटेक्टर लागणार. अजून काय लागणार राजाओ, बोला बडा. कर्कटक, बर. कंपास लागणार. चला 3 गोष्टी झाल्या. हा प्रोटेक्टर झाला, ही स्केल झाली आणि हे कंपास. बस या 3च लोकांची गरज आहे, जास्त लोकांची गरज नाही, जास्त लोकांची गरज नाही. चला सगळ्यात पहिले काय करणार सर, काहीच नाही करायचं, माप घ्यायचं. कितीचं माप घ्यायचं सांगा, 7.4. कुठून तर कुठपर्यंत बोला, 7.4. ओय 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 ओय. हा 7 पॉइंट किती बोला, 7 पॉइंट किती 4. तुझी काय घेतलं, 7.4 घेतलं. किती घेतलं बोला. त्याला काय नाव देणार, वाय झेड. काय नाव देणार, वाय. आणि हा काय तुमचा झेड. अरे देवा, याला खाली नाही घ्यायचं रे राजा हो, याला कुठं मध्ये घ्या, मधल्या भागात घ्या. का पर, कारण की बायसेक करताना आपला कर्कटक खाली जाणार. ठीक आहे. तर मग मी आता परत याला काय करणार, इरेज करणार. काय करणार, हा इरेज करणार, कारण मला बायसेक करायचंय राजा. काय करायचंय बोला, बायसेक करायचंय. बायसेक करताना मला अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यावंच लागणार आहे. करे गणेश, घ्यावं लागेल का नाही. हा कंटिन्यू व्हिडिओ बघतात का रे, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. लाईक करत नाही तुम्ही, कमेंट्स करत नाही, काहीच करत नाही, फक्त व्हिडिओ बघता. ते पण 5 मिनिटं बस. 7.4 कितीचं माप घेतलं, कितीचं माप घेतलं, 7.4. कोण आहे, वाय झेड. काय नाव द्या याला बोला, याला वाय द्या आणि याला काय नाव द्या, झेड. किती आहे, 7.4 सेंटीमीटर. किती, हा थोडस फॉन्ट जाड करू का, चला ठीक आहे. हा 7.4 घेतलं. आता काय करणार, कितीचं माप घ्यायचं रे, अँगल कितीचा घ्यायचा, 45 डिग्रीचा. कितीचा, हा या इथं लगेच माझ्या सोबत करताय का सगळेजण, पटापट करा. चला लगेच, कोणीच मागं नाही, कोणीच पुढं नाही, मी सुद्धा तुमच्या सोबत. 45 डिग्रीचं माप घ्या. कुठे 45, 50-40च्या मधोमध, 50-40च्या मधोमध. 45 डिग्री. किती डिग्री, हा लगेच मार्किंग करा. केलं, केलं का ताईंनो, ए राजाओ केलं का, नक्की का. हा आता 45 डिग्रीचं माप घेऊन या स्केलने लांब रेषा ओढायची. कशी ओढायची बोला, बोला रे गणेश, कसं ओढणार, लांब रेषा ओढायची. कशी ओढणार, हा अजून लांब ओढा, जेवढी लांब ओढता येईल तेवढी ओढा. कशी ओढणार आहे गण्या, ए गणेश राजा, कशी ओढणार, लांब रेष ओढली का. किती डिग्रीची रुपाली, 45 डिग्रीची. किती डिग्री, 45 डिग्रीची. इथं नाव द्या, किती डिग्रीचा अँगल आहे हा, 45 डिग्रीचा. कितीचा अँगल आहे, हा चला आता कंपास मध्ये माप घ्या. कितीचं माप घेणार बोला, 2.7. किती, याला 2.7. हा हा झालं, झालं का, झूम करून बघू शकता तुम्ही. 2.7. 2.7चं माप घेतलं. इथं लोखंडी टोक ठेवायचं. काय करायचं, हा आता 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 इथून मार्किंग करायची. केली, केली का, हा आता हे 2.7चं मार्क सोडून द्यायचं. कितीचं माप आहे, 2.7 सेंटीमीटर. नाव द्यायचं नाही, नाव द्यायचं नाही. आता इथून पट्टी घ्या, घेतली का, इथं ठेवा.
ठेवलं का? या पॉइंट मध्ये काढायचं. हे पहिले माप किती घेतलेलं आहे? किती माप घेतलेलं आहे? पहा माप किती बरोबर आहे का? किती? 7.4. आता हे हा इथं ठेवा. ठेवलं? ओम ए बाळा, ओम ए रजा, ओम इथं माप ठेवलं का? युवराज, ए बेटा युवराज, हा नाव ठेवलं का रे? हा ठेवलं का माप? आता या पॉइंट वरून अशी लाईन ड्रॉ करायची. काढली का? ओके. आता हा पॉइंट भेटतोय. कोणता पॉइंट? याला काहीतरी नाव देऊन टाका. याला पी नाव दिलं मी. काय नाव दिलं? काय नाव दिलं? पी. आणि हा कोणता पॉइंट आहे तुमचा? बोला कोणता पॉइंट आहे? पेन्सिलचे टोकन थोडं डार्क करून घ्यायचे. पॉइंट मात्र काय करायचे? हा आता काय करणार? याला बायसेक करायचं. काय करणार? बायसेक करणं. बायसेक करण्यासाठी कितीचं माप घ्यायचं? अर्ध्यापेक्षा जास्त. हे पहा इथं मी माप घेतो अर्ध्यापेक्षा. बोला हे थोडं अर्ध्यापेक्षा. कळतं का तुम्हाला? अर्ध्यापेक्षा जास्त माप कळतं का? हे तर लय झालं. अर्ध्यापेक्षा बस का? बस झालं? मार्किंग करा. अर्ध्यापेक्षा जास्त माप ठेवून इथे एक मार्किंग करा. इथे एक मार्किंग करा. केली का? करा मार्किंग. मार्किंग केली का? हा चला करा. मार्किंग केली. आता मी नंतर रब करून देईन. ठीक आहे. माझ्याकडे काय डिजिटल टूल्स आहे. कोणतं टूल आहे? ओ माय गॉड, असं भेटलंय का? ओय ओय. आता खोड रबर घ्या. मी आता इथून रब करतोय याला. आणि याला इथून रब करतोय. ठीक आहे. हे खूप जास्त घेतलंय. अशी मार्किंग भेटली का तन्मय? अच्छा आता काय करायचं? पट्टी घ्यायची. या दोन्ही टोकातून अशी लाईन ड्रॉ करायची. काय करणार बोला? लाईन ड्रॉ करायची. केली का? मोठी पट्टी घ्या. छोटी पट्टीचं काम नाही आहे. दोन्ही पॉइंट मधून लाईन ड्रॉ करा. बरेच जण काहीच करत नाहीये. हे केल्यानेच होणार. करणाऱ्यांचाच फायदा याच्यात. न करणाऱ्यांचा काही फायदा नाही. होय होय होय. करणाऱ्यांचा फायदा आहे. चला लाईन ड्रॉ केली का? अशी पट्टी, मोठी पट्टी ठेवायची कधी पण 30 सेंटीमीटर वाली. कोणती ठेवणार? मग इथून अशी लाईन ड्रॉ करून पुढे ओढणार. ओढलं का? कोणता पॉइंट भेटणारा? एक्स. कोण? एक्स भेटला. कोण भेटलाय? हा आता एक्स आणि झेड काय करायचंय? भाग्यश्री जॉईंट करायचंय. काय करायचंय? जॉईंट करा रे लाडक्या बालकांनो. तुमच्यासाठी एकदम डिजिटल इन्स्ट्रुमेंट यूज करतोय मी. काय करतोय बोला? बोला बोला बोला. अशी आली का डायग्राम? बघा अशी डायग्राम येईन तुमची. एक्स. आता हे एक्स वाय आणि हा एक्स पी हा सारखा आहे. फक्त कितीने जास्त आहे? 2.7 ने. आणि नंतर काय करणार माहितीये का? हा बायसेक केलेला आहे म्हणून 90 डिग्री मध्ये. किती डिग्री मध्ये? बायसेक केलेला आहे 90 डिग्री मध्ये. दोन्हीकडं नाही. हा पॉइंट आला तुमचा एक्स, हा पॉइंट आला झेड, हा पॉइंट आला वाय. अशा पद्धतीने हा तुमचा ट्रायंगल तयार होताना दिसेल. वाटल्यास तुम्ही इथून असं कट करू शकता.
इथून तुम्ही पण कट करू शकता, कारण की मी थोडस हा ठीक आहे. अशा पद्धतीने हे डायग्राम दिसणार. यस और नो? आली का नाही सांगा रे राजा, पटापट सांगा. यस नो? लगेच लाईक करा, लगेच पटापट लाईक करा. केलं का? अरे लाईक नाही रे, प्रश्नाचं उत्तर काढलं का? चला पटकन लगेच जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. डायग्राम आली नक्की? यस नो? बघा अशी ही अॅक्युरेट डायग्राम, ही रफ डायग्राम होती. ही कशी होती? चला जाऊया. वेल डन, वेल डन, वेल डन, वेल डन. किती जणांची आली? रजिस्टर वरती करा. गुड 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 गुड. व्हेरी गुड. चला दुसरा प्रश्न बघूया आता. गुड. चला दुसरा प्रश्न बघा. आता दुसरा प्रश्न लगेच माझ्या सोबत करा, लगेच. भरपूर वेळ दिला. आलं काय? चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता दुसऱ्या प्रश्नाकडेच लक्ष देणार तुम्ही सगळेजण. लगेच सांगा मला, कोण मोठी आहे? पी क्यू मोठी आहे पी आर पेक्षा. याचा अर्थ इकडचा हात मोठा आहे, इकडचा हात छोटा आहे. इकडचा हात पी क्यू आहे, इकडचा हात पी आर आहे. पी क्यू किती मोठा आहे? 2.5 ने मोठा आहे. किती मोठा आहे? आणि नंतर क्यू आर मात्र किती घेतलेली आहे? 6.5. लगेच घ्या. क्यू आर किती घेणार? 6.5. किती घेणार? बोला रे ए पोरो. 6.5. लगेच घ्या, लगेच घ्या. 6.5 घ्या. किती घेणार युवराज? 6.5. ठीक आहे. याला नाव द्या. काय नाव द्या? क्यू आणि आर. किती आहे? 6.5 सेंटीमीटर. किती मीटर? हा. आता काय करणार? आता तर काहीच करायचं नाही सर. काय करणार? आता एक काम करा ना सर. हा क्यू आर अँगल कोणता दिला? पी क्यू आर 60 डिग्री. तर इथं ठेवा 60 डिग्रीचं माप. ठेवा. ठेवलं का? कितीच पाहिजे? 60 डिग्री. कितीच पाहिजे? कितीच पाहिजे तन्मय? 60 डिग्री. आलं का 60 डिग्री? येस नो? हे आलं 60 डिग्री. किती आलं? बोला. 60 डिग्री. किती झालं? हे आलं 60 डिग्री. किती झालं? बोला. 60 डिग्री. किती झालं? हा 60 डिग्री. क्यू आर किती आलं? 60 डिग्री. नाव द्या याला. हे क्यू आर 60, पी क्यू आर. आता पी क्यू आणि पी आर मध्ये फरक कितीचा आहे? 2.5 सेंटीमीटरचा. हे कंपास घ्या आपलं असं. किती पाहिजे बेटा? 2.5 सेंटीमीटर. किती पाहिजे बोला? हे माझ्याकडे ऑलरेडी इथं सेट करता येतं मला. तुमच्याकडे नाही, तुम्हाला पट्टीवरच घे. नाही 2.5 सेंटीमीटर. कितीचं? पट्टीमध्ये घ्या. 2.5 सेंटीमीटरचं माप घ्या. घेतलं का? घेतलं का? घेतलं का? घेतलं का? घेतलं का? हा. एक मिनिट. 2.5 सेंटीमीटरचं पाहिजे ना आपल्याला? कितीचं पाहिजे? लगेच घ्यायचं 2.5 सेंटीमीटर. म्हटलं असं घ्यायचं 2.5 सेंटीमीटर. कितीच घ्यायचं? बोला. कितीच? बोला. हा 2.5 सेंटीमीटरचं माप घेतलं. घेतलं पट्टीने 2.5चं घेतलं. लगेच इथं मार्किंग करणार. कुठे मार्किंग करणार? बोला. ए पोरीनो, कुठे मार्किंग करणार? हे 2.5 सेंटीमीटरचं मार्किंग करा. करा पटकन. कितीचं मार्किंग झालं बाळांनो? हे चला 2.5 सेंटीमीटरने मोठा आहे. लेफ्ट हँड कितीने मोठा आहे? याला काहीतरी नाव द्या. पी नाव द्या. काय नाव द्या? आता या पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. काय करायची? बोला. काय करणार? बोला. लाईन ड्रॉ करायची. काय करणार? बोला रे. बालकांनो सांगा.
बोला ना, बोला 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 बोला. बोललं का? बोललं का? पहा ना. चला आता याच्यातून लाईन ड्रॉ करायची. येलो लाईन करू का? नाव आपण नेहमी कोणत्या लाईनला बायसेक करत असतो? येलो लाईनला. कोणत्या लाईनला बोला? हा, ही येलो लाईन आली. आता याला काय करायचं? बायसेक करायचं. बायसेक करताना किती माप घ्यावं लागतं? अर्ध्यापेक्षा जास्त समजा. इथं माप घ्या. इथं लोखंडी टोक ठेवा. ठीक आहे. घेतलं का? है हा, असा कर मारा वाटल्यास. आता माझ्याकडे काय ते सोडता येत नाही मला. ठीक आहे. इथं आर्क काढा. हे हल्लं नाही पाहिजे. चला, केलं? केलं का? चला याच्यातून काय करा? हा चला लाईन ड्रॉ करा. मी अशा पद्धतीने याला काय करतोय? चला पटपट अडीच. चला लाईन ओढा. चला ओढली का लाईन? मोठी लाईन ओढा. चला ओढा. खूप मोठी लाईन ओढा. ओढली का? चला दोन्ही पॉइंट मधून लाईन ड्रॉ करतोय मी. आता काढू का? ए पोरांनो, मोठी लाईन काढा. काढली? नवीन पानावर सुरुवात करायची. अर्ध्यात नाही करायचं कधी पण, लक्षात ठेवा. काय तुम्ही काय करता? अर्ध्यातच माप ठेवता. काय करता? ही खूप मोठी काढा. खूप मोठी लाईन काढा. नाही तुम्हाला खूप मोठी, खूप मोठी, ती खूप मोठी लाईन म्हणजे अक्षरशः माझी तर डायरेक्ट बाहेर चालली. प्रश्नाच्या वरती छेदून जाणार आहे. चला व्हाईट लाईन आहे माझी. कोणती लाईन आहे? चला 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 पूर्ण पुढे जाऊ द्या. चला आणि या येलो लाईनला पण का वाढवा. या येलो लाईनला वाढवा. चला हे पॉइंट काढा. ही लाईन. एक मिनिट. चला ही लाईन पूर्ण काढा येलो. इथे एक पॉइंट भेटेल.
आणि आता व्हाईट लाईन काढायची. कोणती लाईन काढायची बोला ए पोरांनो, कोणती? पट्टी मोठी पाहिजे. पट्टी मोठी पाहिजे. माझ्याकडे इतकं सिस्टीम आहे की मी कधी पण पट्टी मोठी करू शकतो का नाही? टेक्नॉलॉजी आहे ना माझ्याकडं. काय टेक्नॉलॉजी काय माझ्याकडं? चला व्हाईट लाईन काढा 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 काढा. व्हाईट रे, व्हाईट लाईट कोणती? ट्रायंगलची लाईन काढायची मला. अशी 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 लाईन ड्रॉ केली का? हा बालकांनो, हे गोंडस बालकांनो, काढलं का? क्यू आर आणि याला नाव द्या. काय नाव देणार? पी. काय नाव देणार बोला? पी. काय नाव दिलं याला? पी. पी क्यू आर. आता ही साइड आणि ही साइड एवढी एवढी इथपर्यंत पी पासून काय नाव पीच होतं का? पी क्यू आर. याला पी नका देऊ ना मग. हा पी भेटला, हा क्यू आर भेटला, हा काहीतरी याला नाव देऊन टाकू आपण. दुसरं नाव देऊ, यस नाव देऊन टाकू. काय नाव देऊ याला? यस. यस नाव देऊन टाकू. यस. अरे ऍक्च्युअली ट्रायंगल कोणता आहे? व्हाईट वाला. येलो वाला आहे का? नाही. येलो वाली लाईन बायसेक करत असतो आपण. किती लाईन बायसेक करतो? एक लाईन. पुढच्या एक प्रॅक्टिस सेट मध्ये 2 लाईन बायसेक करावं लागतं. याच्यात किती लाईन बायसेक केलं? एक. अशी डायग्राम आहे का बघा? आली का? खूप मोठी आहे. वा वा वा, व्हेरी गुड. तुमची दाखवा रे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अरे वा 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 वा. ए पुढे घेती जरा डायग्राम, पुढे जाऊ द्या. ओके. ओम आलं बेटा? नक्की? तुझं गणेश, युवराज दाखव डायग्राम. गुड. आता पुढची घेऊ. पुढचा प्रश्न घेऊया. भाग्यश्री आलं? चला ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 3च होते का रे? प्रॅक्टिस सेट झाली? किती झाले आपले? 2 झाले. तिसरे कुठे? तिसरं कुठे? तिसरा प्रश्न नाही आला सर. तिसरा प्रश्न बघा ना. तिसरा प्रश्न काय? 2च दिसत आहे मला. हा हा, एक मिनिट. पीडीएफ मध्ये बघतोय मी. पीडीएफ मध्ये कोणता? तिसरा. हा चला याला ऍड करू. चला केलं. चला तिसरा आज ना? नाही का? कोणता आहे? अरे यार, एक काम करा, डायरेक्ट प्रश्न सांगा मला. एक मिनिट. याला बघा, एक मिनिट करू. याला मी डिलीट करतोय. याला डिलीट करतो. चला प्रश्न सांगा मला डायरेक्ट. मी बोर्डवर सांगतो. कन्स्ट्रक्ट क्वेश्चन नंबर 3 ना? बघा, कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल नंबर 3. बघा बघा पटकन पटकन. दुसरा झाला, तिसरा ट्रायंगल आहे ना? बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल. नाव काय सांगा? एबीसी. एबीसी. नंतर बीसी किती आहे? बीसी इज 6 सेंटीमीटर. हाच आहे का? ए बालकांनो, हाच आहे का? अँगल एबीसी किती आहे? 100 सेंटीमीटर. 100 डिग्रीचा. कितीचा आहे? 100 डिग्रीचा. नंतर एसी आणि एबीचा फरक कितीचा आहे? एसी आणि एबीचा फरक कितीचा आहे? 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर. बघा, हा प्रश्न सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. हा प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. 90% मुलांना हा प्रश्न जमत नाही. का नाही जमत बघा, काय कारण त्याच्या मागे. सपोज एक मनानेच फिगर काढा. चला
हा एक ट्रायंगल काढायचा आहे एबीसी, काय नावाचा बोला, त्याचं अँगल किती डिग्रीचं पाहिजे, हा बोला 100 डिग्री. आता 100 डिग्री म्हणजे 90 डिग्री पेक्षा काय राहणार, हा बोला जास्त राहणार का कमी राहणार. इकडे बघा, सपोज ही एक लाईन आहे, समज किती डिग्रीचा अँगल पाहिजे तुम्हाला, हा इथं सरळ केलं तर 90 डिग्री आणि इथं केलं तर काय होणार, किती राहणार बोला 100 डिग्रीच्या वरती निघणार. किती डिग्रीच्या वरती निघणार, हा असा एक लाईन काढणार, किती डिग्रीचा झाला 100 डिग्रीचा. ठीक आहे. आता इकडे बघा, याला काहीतरी नाव द्या, अँगल काय नाव आहे एबीसी. सपोज हा बी आहे, हा तुमचा पॉईंट कोणता आहे सी आहे, याचं मेजरमेंट किती आहे 6 सेंटीमीटर. रफ वर्क आहे, कोणतं वर्क आहे बघू, रफ 6 सेंटीमीटर. आता सपोज ए पॉईंट कुठे आहे काय माहित नाही आपल्याला, ठाऊक नाही. ठीक आहे, कुठेतरी आहे वरती. पण मग त्याच्यात असं बघा, एसी ही साईड, एसी साईड तर एसी इकडची येईल ना, कारण की इकडे कोणता तरी एक पॉईंट राहणार, नाही भेटणार. हा एसी हा एबी पेक्षा एसी मोठा आहे, एसी म्हणजे इकडची साईड मोठी पडते. आता पहिले कसं व्हायचं, लेफ्ट साईड मोठी राहायची, आता कोणती साईड पडते रे, राईट साईड मोठी आणि लेफ्ट साईड काय छोटी. मग काय करायचं अशा वेळेस, खाली ही लाईन ओढून घ्यायची, खाली ही लाईन ओढून घ्यायची. पहा कलर चेंज करतो मी याचा, हा ब्लू, कोणती लाईन घेऊ, स्काय ब्लू घेऊ किंवा ही घेऊन टाकतो पर्पल. ही लाईन अशी ओढली, ओढली नक्की, याच्यावर 2.5 सेंटीमीटर कितीचा फरक आहे रे, 2.5 सेंटीमीटरचा. याच्यावर मार्किंग करा, किती सेंटीमीटरचं 2.5. सपोज हे 2.5 सेंटीमीटरचं मार्किंग केलं, किती सेंटीमीटरचं बोला. आता काय करायचं, येलो लाईन घ्यायची आपली, कोणती लाईन घेणार बोला, येलो लाईन कशासाठी असते, बायसेक्टसाठी. कशासाठी असते, हा मग या पॉइंट वरून ही अशा पद्धती येलो लाईन काढली, रफ वर्क काढली अशा पद्धतीने का. आता याला काय करायचं, बायसेक्ट करायचं. या लाईनला काय करायचं बोला, सपोज याचा जो बायसेक्ट सपोज असा आला, इथं कंपास ठेवला, अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या, इथं असं घ्या, इथं असं घ्या, घेतलं. हा मग या पॉइंट मधून अशी एक ट्रायंगल निघणार, असं पुढं असा एक ट्रायंगल निघणार आणि तो ट्रायंगल तुम्हाला असा भेटणार. आणि अशी ही डायग्राम असा, हे बायसेक्ट करा. काय केलं बोला, बोला हे बायसेक्ट केलं इथं, ह्या ठीक आहे. हा बायसेक्ट केल्यानंतर आपण आपला येलोच घेऊ आणि अशा पद्धतीने ही लाईन अशी ओढून आणि असा ट्रायंगल तयार. कळलं, कळलं का. कोणती साईड मोठी होती, लेफ्ट वाली का राईट वाली, राईट वाली. कितीने जास्त आहे ही राईट वाली, किती लेफ्ट, कितीने जास्त आहे बोला 2.5 सेंटीमीटर. कितीने जास्त आहे नक्की. अशी डायग्राम करता येईल तुम्हाला नक्की का. चला होमवर्क देऊ का करू, लगेच लगेच करून देऊ, लगेच करून देतो. चला लगेच लक्ष द्या. काय करणार बोला, किती सेंटीमीटरचं माप घ्यायचं आपल्याला बोला, किती सेंटीमीटरचं, हा बोला किती सेंटीमीटरचं. चला 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. कितीचं बोला 6 सेंटीमीटर, 6. अरे इथं नका घेऊ, थोडस वरती घ्या, थोडस कुठं घ्या, कितीचं घेणार बोला. हा किती सेंटीमीटरचं बोला, बोला रे राजा हो. 6 सेंटीमीटर नक्की का. चला हे 6 सेंटीमीटरचं माप घेत, कितीचं माप घेतलं. चला माझ्यासोबत लगेच घ्या, पटापट घ्या. हा याला नाव द्या, काय नाव द्या, बीसी. बी आणि काय सी. किती सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. आता अँगल किती डिग्रीचा घेणार बाळकांनो, अरे बालकांनो किती सेंटीमीटरचा घेणार 100. चला घ्या पटकन 100 सेंटीमीटर. चला पटापट माझ्या सोबत करा लगेच. 100चा माप घेतला, घेतल्यानंतर हा जो अँगल किती डिग्रीचा आहे 100. लाईन खूप मोठी ओढा, लाईन काय खूप मोठी ओढा, लाईन खूप मोठी ओढा, लाईन खूप मोठी ओढून ठेवायची. काय करणार बोला, लाईन कशी करणार बोला, हे पोर लाईन कशी करणार, मोठी काढायची. कधी पण लाईन कशी काढणार, मोठी काढणार. कशी काढणार बोला, ही लाईन मोठी काढून घ्यायची, एक्सटेंड करायची. काय करणार बोला,
अशी एक्सटेंड करून घ्या. ठीक आहे, केली का? मी एक्सटेंड करून ठेवतो याला. माझ्याकडे खूप डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे. काय बोला, काय आहे माझ्याकडं? चला एक्सटेंड करा. किती डिग्री? खूप मोठी करा. केलं नक्की का? चला हा, आता हे केलंय. आता मी काय करणार, याला खाली ओढा. का बर? 90 डिग्री पेक्षा काय झालं, मोठा अँगल झाला. आणि दुसरी गोष्ट काय, इकडची साईड काय होती, राईट साईड काय होती, मोठी होती. म्हणून याला खाली एक्सटेंड करायची. कुठे करणार? बोला 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 पटकन. खाली एक्सटेंड कर. केलं? खाली एक्सटेंड केलं का? आता काय करणार, 2.5 चं माप घ्या. कंपास मध्ये कितीचं माप घ्या? 2.5. 2.5 2.5 कितीचं पाहिजे? बोला रे. हे पोरं 2.5. हा हे झालं 2.5. हे 2.5. हे 2.5 चं माप घेऊन याला काय करा, माप 2.5. कितीचं? 2.5 चं मार्किंग करा. केली? कोणती लाईन काढणार? येलो लाईन. कोणती लाईन काढणार? हा, तुम्ही डार्क लाईन काढायची. तुमच्यासाठी कोणती राहणार? डार्क लाईन. पट्टी कुठे आपली? ही पट्टी छोटी करतो याला. चला, काय टेक्नॉलॉजी आली बाबा, कळा ना. बिना इन्स्ट्रुमेंट आपल्याला सगळं टेक्निकल गोष्टीचं जास्त डोकं लावावं लागतं. सवय कोणती आपल्याला? टेक्नॉलॉजीची. आता ऑटोमॅटिक हॅबिट झाली. येणाऱ्या 5 ते 10 वर्षानंतर सगळं खेळ टेक्नॉलॉजीवर आहे. काय? हा, पेपरच असा काढायचा. कसा? चला हा पॉइंट काढलाय. ठीक आहे, हे 2 पॉइंट काढ. आता काय करणार आहे, येलो लाईनला ब्रेक डाऊन करायचं. काय करणार? आता याला बायसेक करायचं. काय करणार? बायसेक करणार. बायसेक करताना कितीचं माप घ्यावं लागतं ताई? सांगा. वा 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 वा, लावलं रे ट्युशन. हे रे त्याच्यामुळे आलंय वाटतंय. अरे बालकांनो, ए बालकांनो, कोणत्या लाईनला बायसेक करायचं सांगा पडगान? येलो लाईनला बायसेक करायचं. येलो लाईन ट्रायंगलची साइड असते का? नाही. ट्रायंगलची साइड असते का? नाही. पट्टापट चला बायसेक करा. हा, केलं का? आता मी अर्ध गोल चंद्र काढून घेतो, चालेल ना? नंतर मी याला रब करून देईल. कुठे ठेवणार? कुठे ठेवा सर, कुठे ठेवा, कुठे ठेवा, कुठे ठेवा. इथे एक मार्किंग केली. हा, हे टोक नाही हल्लं पाहिजे. टोक हल्लं तर पहा. केलं? अच्छा, आता मी इरेजर घेतो. हे जे बाकीचे जे आहे ना, हे रब करून टाकतो बाकीच. चला, चला झालं का? चला याच्यातून माप हे घ्या, पट्टी पट्टी. चला याला बायसेक करा.
केलं का? लांब रेषा ओढा. कशी ओढा? लांब रेषा ओढा. कशी ओढा? लांब रेषा ओढा. ओढली का? नका ओढू. वाव, जस्ट लाईक वाव. हा, जमते रे तुम्हाला. हे ओ, चला एकदम वरती टोकाला जाऊन भेटणार ती. काय? जस्ट लाईक वाव, जस्ट लाईक वाव. काय रे? हा, आता काय करणार? एकदम टोकाला जाऊन भेटली ती. कुठे भेटली? आणि आता परत पट्टी घ्या, त्या टोकाशी या टोकाला कनेक्ट करा. पहा जरा, अशी आली का? ए पोरो, चला कनेक्ट करा. वाव, जस्ट लाईक बा. अशी ही, हा जो ट्रायंगल आहे किती डिग्रीचा आहे? 100 डिग्रीचा. याला नाव काय द्या? बी सी. वरचा टोक कोणता? ए. कोणता आहे बोला? ए. कोणता टोक आहे बोला? ए. या इथं जाईन ती. इथं कुठं जाईन? बोला रे राजा हो, कुठं जाईन? किती डिग्रीचा आहे? 100. याला काय केलं आपण? बायसेक्ट. आणि कितीने जास्त होती ती? 2.5 सेंटीमीटर. हा जो भाग आहे हा एवढा 2.5 सेंटीमीटरचा भाग. 2.5चा ना? 2.5 सेंटीमीटर. याला नाव द्या, ट्रायंगलला नाव द्या 2.5 सेंटीमीटर. हा ट्रायंगलचं नाव घ्या बी सी. आणि कोणता? ए. काय नाव दिलं याला? तिसरा प्रश्न आहे ना आपला. ट्रायंगल कोणता काढायचा? ए बी सी. ए बी सी. याला वाटल्यास ए, ह्या झाला सी, हा इथं दिला सी, ह्या इथं द्या ए बी सी, आणि हा पॉइंट वाटल्यास घ्या डी. आणि ही साइड कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? ए सी ही 2.5 ने जास्त आहे. कोणापेक्षा? ए बी पेक्षा. कितीने जास्त आहे? अरे ए सी आणि ए बी चा फरक कितीचा आहे? 2.5 सेंटीमीटरचा. कितीचा आहे? 2.5 सेंटीमीटर. आणि बी सी मात्र किती दिलेलं आहे? 6 सेंटीमीटर. किती दिलेलं आहे? 6 सेंटीमीटर. चला काढून घ्या. अशी आली का? दाखवा. वाव वाव वाव. अरे तुमची आली का? सांगा जरा पटापट. वा 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 वा. खरं प्रत्येकाची आली. तर इथं आपला हा चॅप्टर ची प्रॅक्टिस सेट सेकंड संपली. आता किती बाकी आहे? थर्ड. तर बघूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट. धन्यवाद.